चला दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने. 15 मिनिटं यस 15 मिनिटं द्यावीच लागतील. 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल याकडे लक्ष द्या. मिलिंद भोईर तयार. राजेश भोईर पहिलाच बॉल कट केलाय मात्र मात्रेने चेंडूला थांबवलंय. एक धाव घेतली गेले आणि एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होत आहे. भाईंदरपाडा मास्टर हा संघ मैदानात आहे आणि दुसऱ्या बाजूला 3 षटकासाठी 15 मिनिटे दिली जातील. पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय 8:07 मिनिटांनी. कांदरपाडा संघाला विनंती असेल जेवल्याशिवाय जायचं नाही. जेवणाचा आस्वाद घ्या आणि त्यानंतर आपण जायचं आहे विनंती करतोय कांदरपाडा टीमला. हाही बॉल जबरदस्त टाकलाय. मिलिंद भोईर लेंथ्या लाईन वरती आज गोलंदाजी करतोय. एक धाव घेतली गेले. धावसंख्या 2 वरती. एस प्रकाश यांना आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका खेळले. तिथे क्षेत्ररक्षक जयेश भोईर आहेत. एक धाव घेतली गेले. खूप चांगलं मैदान आणि हे मैदान सक्रिय आपल्याला पाहायला मिळतंय आणि मोलाचं सहकार्य सातत्याने आपण पाहिलं तर हरिचंद्र पाटील यांचं राहिलं गेले या मैदानाकरिता. त्यांचंही कौतुक करावं लागेल. बॅटची कडा घेतलाय पाठीमागच्या दिशेने. 1 बाउन्सने चेंडू गेलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 3 वरती आपण पाहतोय. आक्रमण करावी लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावा झाले 3-4 बॉलच्या समाप्ती अखेरीस. कोपरी विरारच्या मैदानावरती काही जबरदस्त फलंदाजी केली होती भाईंदरपाडा संघाने. पुन्हा शरीरापासून दूर ठेवतायत. खेळण्याचा मनसुबा होता. हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. मिलिंद भोईर आज जबरदस्त टप्पे अचूकतेने दाखवतोय. अचूक टप्पा भेदक मारा मिलिंदचा पाहायला मिळतोय आणि धावसंख्या फलकावरती 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. चांगला फटका स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात चेंडू येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत होता मात्र एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहिलेत. पहिलं षटक अप्रतिम पॉवरफुल गोलंदाजी. 4 धावा. विकेट मात्र घेतली नाही आणि पॉवर प्ले समाप्त झालाय. पॉवर प्लेची लाईट ऑफ करा. यस पहिल्या षटकात धावा आलेत फक्त आणि फक्त 4. चांगली गोलंदाजी. क्रमांक 2चं षटक मिथुन किनी गोलंदाजी मार्गावरती येतील यात काही शंका नाही. मिथुन तयार झालाय. हलक्या हाताने खेळतायत. पॉइंटच्या क्षेत्रात एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुन्हा चांगला फटका खेळलेत. पुन्हा क्षेत्ररक्षक हरेश किनी आहे. त्याला बॉल बीट करतोय पाठीमागच्या दिशेने. वेगात धाव लावले विपिन भोईरने मात्र तिसऱ्या धावेसाठी राजेश भोईर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. जणू काही अगदी 25 वर्षाचा युवा धावतोय की काय मात्र 50हून वयोगटातला खेळाडू आपण पाहतोय राजेश भोईर यांना आणि तिसऱ्या धावेसाठी लगेच निघाले. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. 2 बॉल अगदी चांगले होते मात्र त्यावरती धावा 5 खर्च केल्यात. मिथुन किनी अजूनही विकेटच्या शोधात आहेत. एकही विकेट गमावलेला नाही. भाईंदरपाडा संघाने जबरदस्त फटका. बॅकफुटला खेळताना जबरदस्त गॅप मध्ये चेंडू पाठवतायत. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी निघालेत.
2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 11 वरती. अगदी रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्री दत्त गुरु नवघर मास्टर आयोजित हा क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 11. गोलंदाजी मार्गावरती मिथुन किनी आतापर्यंत 3 बॉल वरती 7 धावा, थोडासा मागडा ठरतोय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आता येतोय आणि जजमेंट दाखवतोय सुनील किनी. वाह, जबरदस्त झेल टिपलाय. माघारी परततोय फलंदाज राजेश भोईर. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आता राजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावसंख्या 11 वरती 1 नेल्सन फिगर पाहायला मिळते. फटका चांगला खेळले, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. वा सुनील किनी, जबरदस्त उजव्या बाजूला जात असताना झेल टिपलाय आणि आणखीन एक गडी बाद केलाय तो भाईंदरपाडा मास्टर संघाचा. आकर्षक हे नवकर गावचा पाछा मैदान वेगळीच त्याची हाय झलक. हे आयोजित जे तू प्रकस नवकर असतो नेहमी टॉप. आयोजित जे तू प्रकस नवकर असतो नेहमी टॉप. या सागरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष नरेश पाटील दादांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 11. ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज. बघा, दोन्ही विकेट प्राप्त करण्याकरिता 2 बंधूंची मदत लागली आहे. सुनील किनीने झेल टिपलाय तर मिथुन किनीच्या खात्यावरती 2 विकेट पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने पहिल्या 3 चेंडूवरती 7 धावा. हॅट्रिकचा चेंडू असेल. हाही बॉल खोलात टाकला होता. प्रवीण पारदी मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक धाव घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने दुसरं षटक समाप्त झाले. धावसंख्या 12. 2 गडी आतापर्यंत गमावलेत भाईंदरपाडा मास्टर संघाने. 12 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. तत्पूर्वी देऊया डीजे ला संधी. प्रकाश पाटील गोलंदाजी मार्गावरती महत्वाचा षटक आहे. याच प्रवीण पारदीने कोपरीच्या मैदानावरती भरपूर मोठ्या प्रमाणात धावा बनवल्या होत्या आणि सहजतेने विजय मिळवून दिला होता. मात्र प्रकाश विकेटच्या शोधात जातील का, कारण इथे महत्वाची विकेट प्रवीण पारदी मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा प्रहार करायचा होता. पायावरती बॉल आदललाय जरूर, मात्र पंचांकडे लाऊड अपील होता. लेग बायचा इशारा पंच करतील आणि धाव मिळते 1. धावसंख्या आता पोचली गेली ते 13 या आकड्यावरती. भूषण भोईर भाई यांना आपण पाहतोय. प्रयत्न करावे लागतील भाई यांनाही मैदानाच्या आतमध्ये, कारण धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये 36 धावा अगदी सहजतेने डिफेंड केल्यात आणि याही मॅच मध्ये ते प्रयत्न असतील. चांगला फटका खेळलेत, हवेत खेळलेत आणि बॉलर्स बॅक ड्राईव्ह
इथे झेलबादच्या माध्यमातून आणखीन एक धक्का भूषण भोईरला परतवले माघारी गडीबाद. आतमध्ये दाखल झालाय, हलक्या हाताने स्टेअर करतायत. तिथे सुनील किनी आहेत, वन ऑफ द ग्रेट फिल्डर. चांगलं क्षेत्ररक्षण सुनीलने सातत्याने केलंय आणि 100% एफर्ट त्याचे आपण पाहिलेत मैदानाच्या आतमध्ये. धावा झालेत फलकावरती 14. 15 बॉलचा खेळ संपन्न झालाय. आता 9 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजी मार्गावरती प्रकाश पाटीलने 2 धावा खर्च केलेत आणि 1 विकेट मिळवलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर यस अभिषेक यादव यांचं आगमन झालंय आणि बॉलला अगदी पाठीमागच्या दिशेने खेळतायत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पाहता पाहता दुसरी धावी इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. अभिषेक चांगला फटका खेळले, फोर्स केले बॉलला बेसबॉल टाईपने आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी निघालेत. पाहता पाहता दुसरी धावी घेतली गेले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन 18 झालेत क्षमस्व 18 धावा शेवटचा बॉल असणार आहे. थँक्यू. धावसंख्या 18. 3 गडी माघारी परतलेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. फोर्स करतायत ऑन साइडला. जबरदस्त फटका खेळलेत, मात्र गॅप मध्ये खेळण्याचा मनसुबा आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी निघाले होते जरूर, मात्र थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. यस भूपेंद्र होते. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 19 वरती 3 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात. यस पाणी घेऊन जा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. डीजे ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहतोय. प्रकाश काना पाटील दादांच्या माध्यमातून ही ड्रिंक्स ट्रॉली या स्पर्धेकरता देण्यात आलेली आहे. उपेंद्र भोईर गोलंदाजी मार्गावरती शेवटचं षटक आहे. 6 बॉलचा खेळ, 19 धावा झालीत. इथून अजूनही 10-12 धावा आल्या तर सामना रंगतदार स्थितीत येऊ शकतोय, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. यानंतर टॉसच्या दिशेने आम्ही वळतोय. नवघर मास्टर ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी भांडूप मास्टर संघ उपस्थित झाला असेल तर आपण टॉस इथे संपन्न करणार आहोत. इथे पहिला चेंडू भीमर हाताळला गेलाय. नो बॉल. यस, नो चा इशारा होतोय.
मास्टर मध्ये फ्री हिट नाही, नाहीतर बजर लगेच वाजला असता. हा बजर नाही बजाना आहे, फ्री हिट नाही ते सुद्धा पाहावं लागतंय. 1+1 2 धावा आले, धावसंख्या 21. पुढच्या वर्षी बजर वाजेल असं मला वाटतंय, विषय होईल. धावसंख्या 21 वरती 3. भूपेंद्र तयार, नंदूसाठी, नंदूने फिरकावलाय बॉल आणि तिथे क्षेत्ररक्षक होते, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव घेतली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर दिवाकर पाटील होते, अंकुश मात्रे, दिवाकर पाटील, मिथुन किनी, एस मिलिंद आहेत आणि जयेश भुईर आणि महेश यांची जागा फिक्स आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला महेश आहेत. 23 धावा, 3 गडी बाद. संदेश दादा नको आता खेळायचं आहे ना तुला. 23 ला 3. आणखीन एक विमारात आलाय, आता दंडित करतील निश्चितच. आपण पाहिलं तर पंच एस डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू जातोय आणि एस गोलंदाजाला आता दंडित करतील, यात काही शंका नाही. 2 बीमर चेंडू हाताळलेत, म्हणजेच भूपेंद्र भोईर याला आता गोलंदाजी पासून वंचित राहावं लागेल. धावसंख्या पोहोचते 9च्या मदतीने +2 22च्या मिळालेत, त्या धावा झालेत त्या 26. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चेंडू टाकण्याकरिता 7 धावा खर्च झालेत. यस भांडूप संघ आलाय, त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या दिशेने या. टॉस इथे होईल. यस महेश पाटील घोषा यांचंही मोलाचं सहकार्य लाभलंय. हरेश किनी गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. दोन बीमर चेंडू आलेत आणि त्यावरती धावा आलेत. धावसंख्या पोहोचते ती 26 वरती. मात्र समोरच्या दिशेने नंदू यांना आपण पाहतोय. नंदूच्या बॅट मधनं आता धावा येतील का हे पाहावं लागेल. हवेची मंद झुलूक आपल्याला पाहायला मिळते. बॅटची कडा घेतलाय, पाठीमागच्या दिशेने बॉल मार्गच होतोय. संदीप मात्रे तैनात आहेत, चौकन्न आहेत असंच म्हणावं लागेल. खरं पाठीमागच्या दिशेने जर चेंडू सुटतोय तर चेंडू लगेच आपण पाहिलं तर गोशंकी क्षेत्रात निघून जातोय. धावसंख्या 27 झाल्या. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. भांडूप संघ उपस्थित होतोय. भांडूप संघाला विनंती असेल की आपण 4 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. जबरदस्त फटका, ट्रिमंडस टायमिंग, बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग टोला, सिक्सर. थँक्यू डीजे. पुढ्यात टाकलेला बॉल स्लॉट मध्ये होता आणि त्याला फोर्स करत असताना जबरदस्त टायमिंग दाखवलंय प्रवीण पारदे. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमणच पाहायला मिळेल. धावसंख्या 33, 3 विकेट गमावल्यात. ही बॉल खोलात टाकायचा होता, तिथे जबरदस्त कमबॅक केलंय. यॉर्कर लेनचा चेंडू हाताळतोय. अरेस्ट मध्ये ते कॅलिबर आहे. धावसंख्या पोचली गेले ते एकंदरीत पाहिलं तर 33 वरती. आता 2 बॉल बाकी राहिले. पहिल्या मॅच मध्ये 36 धावा सहजतेने डिपेंड केल्या होत्या आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 33 झालेत. फुलटॉस वरती कन्वर्ट केलाय. मिलिंद भोईर झेल खाली येतील आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय का हेही पाहावं लागेल. नाही, आउट आहे. यस, प्रेक्षक सांगतायत आमचे फलंदाज माघारी परततोय.
यस आपण पाहिलं तर जबरदस्त झेल टिपलाय. मिलिंद भोईर आहेत आणि तिथे हा झेल टिपतायत. गडी माघारी परतलाय. नवसंख्य फलकावरती एकंदरीत पाहिलं तर इथे बॉल पाठीमागच्या दिशेने निघतोय आणि धावा मिळतील आता बाईच्या मदतीने. 2 नवसंख्य फलकावरती 35 झालेत आणि जिंकण्याकरता 36 धावा करायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये 36 धावा होत्या आणि याही मॅच मध्ये 36 करायच्या आहेत. चला टॉपच्या दिशेने वळतोय. एका बाजूला श्री दत्तगुरु नवघर मास्टरचा संघ असेल तर दुसऱ्या बाजूला टीम आई गावदेवी भांडूप मास्टरचा संघ. चला टॉस आपण करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेची गोष्ट आहे म्हणून विनंती करतोय टॉस संपन्न करण्याकरता भांडूपचा संघ नायक आपण पाठवून द्या. आमच्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा विकास दादांचं आगमन झालंय. त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ज्या व्यक्तीने आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय त्यांची नावं पुढील प्रमाणे असणार आहेत. कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री उदय गुरुनाथ पाटील यांच्याकडून स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. कैलासवासी गुरुनाथ यशवंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमती जयंती गुरुनाथ पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह, श्री किरण हरेश्वर पाटील यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या ज्या टी शर्ट आहेत त्या यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर श्री शरद कमलाकर पाटील शरद दादांच्या माध्यमातून 15 लिटरचा तेलाचा डब्बा देण्यात आलेला आहे. श्री अविनाश सदानंद पाटील व श्री भूपेंद्र चंद्रकांत पाटील यांच्याकडून 100 किलो चिकनची व्यवस्था. श्री समीर वारंग यांच्या माध्यमातून कांदा आणि बटाट्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. श्री संदीप अरुण पाटील स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. श्री विवेक परशुराम पाटील पाण्याचे जार आणि पाण्याच्या बॉटल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. श्री राजेंद्र हरिचंद्र पाटील यांच्या माध्यमातून 15 किलो तेलाचा डब्बा देण्यात आलेला आहे. चेंडू चॉईस करून घ्या. प्रकाश पाटील चेंडू आपण चॉईस करून घ्यायचा आहे. श्री नितीन एकनाथ पाटील यांच्या माध्यमातून कडधान्य, पापड, लोणचे व चहाचे सर्व सामान त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. टॉस यस टॉसच्या दिशेने या दोन्ही कॅप्टन नागेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर कॅप्टन आहेत मनोहर उलवेकर. चला या विकास दादांना विनंती करतोय. विकास पाटील दादांच्या शुभ असते की यस नरेश पाटील दादा आहेत. नरेश पाटील दादा, विकास पाटील दादा आपण दोघेही या. टॉस आपण करणार आहोत आणि दोन्ही टीमला भेट वस्तूही देणार आहोत. नितीन दा कॉइन घे. A1 जोडी आणि बादशाह चषक असं लिहिले त्या कॉइन वरती. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील. 36 करायचे आहेत. A1 जोडी आणि बादशाह चषक आहे. आपल्याला कॉल करायचा आहे. A1 जोडी कॉल दिलाय आणि येतोय. काय आलाय? खाली गेला. यस खाली गेलेला आहे. बघा तो जमत नसेल तर आपला छापा काटा घ्या. वेट अभिषेक वेट कर जरा. टॉस पुन्हा एकदा स्पिन करतायत आणि A1 जोडी येते. दोन्ही टीम कॅप्टन आपण थांबायचं आहे. टॉस भांडूप टीमने जिंकलाय. अभिनंदन. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टनला आपण एक रॉयल चॅलेंजचा खांबा तो बाहेर काढा. विकास दादा तो जरा बाहेर निघाला तरच मजा येईल, नाहीतर मजा कशी येईल. खांबा आता आलाय, पिशवीमध्ये चाकणं आहे. चला बॅट्समन येतील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
संदीप मात्रे आणि प्रकाश पाटील दोघेही दाखल झालेत. यस, खंबा दिसला पाहिजे, बराबर सांगतायत, खंबा दिसला पाहिजे. आपली मास्टरची मॅच आहे, एन्जॉय करायचं आहे आपल्याला, म्हणून खंबा घ्यावाच लागेल. काय दादा, बरोबर ना? 36 करायचे आहेत, 35 झाले. 36 धावा जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळत आहेत. काहीशी नावं राहिलेत ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. श्री संजय भानुदास पाटील यांच्या माध्यमातून मसाला, गरम मसाला, हळद देण्यात आलेले आहे. श्री गणेश, श्री नागेश भालचंद्र पाटील ओली भाजी, श्री भगवान सदानंद पाटील यांच्या माध्यमातून जवला, श्री कुंदन जयवंत पाटील यांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ. नवघर बी संघातर्फे प्रत्येक संघाला स्पेशल गिफ्ट, त्यामध्ये 7 प्रकारचं चाकणं आणि विस्की यास खंबा दिला गेलाय. श्री सुरेश जारवलेकर यांच्या माध्यमातून 6 डझन चेंडू आणि श्री चंद्रकांत महादेव पाटील यांच्या माध्यमातून 50 किलो तांदूळ आणि उत्तेजनार्थ 3 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहे. राजेश भोईर तयार. पंच अशोक राऊत यांचा एक अनोखा अंदाज आहे पॉवर प्ले करण्याचा. पॉवर प्लेचा अगदी षटक चालू झालाय, हलक्या हाताने खेळतायत. सुरुवात झाली एका धावेसहित. धावसंख्या 1 वरती आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर टिवरी मास्टरचा संघ आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही टीम कॅप्टन, प्लीज विनंती असेल आपण प्लेइंग लिस्ट भरून द्या. दोन्ही कॅप्टनना विनंती करतोय. नागेश पाटील आपण या व्यासपीठावरती आणि मनोहर उलवेकर प्लेइंग लिस्ट आपण सबमिट करा. पंधरा मिनिटाचा अवधी आहे, हेही लक्षात ठेवा. काही चेंडू टाकलाय, अगदी चेंडू प्रवीण पारधीच्या हातामध्ये जसा विसावला तसा अपील होत पंचांकडे, मात्र लाऊड अपील पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 या आकड्यावरती 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस. कट केलाय तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही. घोषांकित क्षेत्रात चेंडू चाललाय. धावा मिळतील 2. धावसंख्या 3 वरती धावा घ्याव्या लागतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. जबरदस्त फटका, गॅप मध्ये खेळलेत, पॉवर दाखवलाय प्रकाश पाटीलने आणि बॉलला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचतंय. यावेळेस शॉट ऑफ लेंथ, बॉल हवेत राहिलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी पाहता पाहता सीमा रेषाही गाठतोय, पॉइंटला येतोय. खनकर चौकार. मोठा प्रहार केलाय, समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळतायत आणि उंची थोडीशी कमी पडल्या असंच म्हणावं लागेल. बॉल चाललाय, मस्तकाला दस्तक देत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 3 चौकार लगातार खेचलेत प्रकाश पाटीलने. धावसंख्या 15. एकनाथ मामा बोल ना, अख्खे नवघरचा मामा बोल. पॉवर प्ले लाईट ऑफ करा प्लीज. धावसंख्या 15. विशाल येतोय, वेगवान गोलंदाज.
विशाल भोईर सामना 4 षटकांचा आहे. विशाल तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. वर्षी तर एकदम परफेक्ट लाईट दिसते पण ते कसं हातान काहीतरी पाहिजे बघायला मजा येते. मधीन मधीन जरा स्पॉट असं डाग दिसतं ना आपली इथे काय एवढं सॉलिड दिसतं ते मस्त पडते लाईट म्हणजे आपण केलं ते लाईट लावून लाईट पडते संध्याकाळी सेंटर लाईट त्यांची चांगली आहे ना. 15 धावा झालेत. 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. विशाल भोईर विकेटच्या शोधात जावं लागेल कारण धावांची अगदी गाडी सुसाट सुटले. चांगला चेंडू टाकलाय. अप्रतिम वेगात होता. त्याला कट करायचं होतं मात्र व्यवस्थित टायमिंग झुलू शकलं नाही. डॉट बॉल येतोय. शुभम पाटील यांचे आगमन. वाह आत्याकडून आलेत आज. आगरी कोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मास्टर चषकचा आनंद घेण्याकरिता 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. पूल करायचं होतं आणि तिथे पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव इथे मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 16 धावा 16. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला हनुमान मास्टर टिवरीचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला श्री पुष मात्रा भाईंदरपाड्याचा संघ पाहायला मिळतोय. वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टो लागलाय आणि बॉल पाठीमागच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात. धावा मिळत आहेत 2. वाह धावसंख्या पुढे येत असताना वेगाने येते. धावसंख्या 18 वरती आपल्याला पाहायला मिळते. अठरा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. मैदानाच्या आतमध्ये मात्र रिटायर्ड आउट होतोय फलंदाज संदीप मात्रे. मिलिंद येतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नवीन बॅटर इनेट नंबर 3 वरती दाखल होतोय. 18 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गावरती विशाल तयार झालाय. 18 धावा अजूनही करायच्या आहेत. हलक्यात आणि फक्त दिशा दाखवल्या. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न इथे होतोय. पाहता पाहता 2 धावा इथे सहजतेने मिळत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेल्या. 2020. यस सामना संपल्यानंतर लगेच महत्वाची अनाउन्समेंट केली जाईल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. 20 धावा फलकावरती आहेत. 16 धावांची आवश्यकता निश्चितच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय. विकेट घ्यावे लागतील सामन्यामध्ये यायचं असेल तर. स्वीप केलाय. जबरदस्त बॉल पाठीमागच्या दिशेने पाठवलाय आणि बॅटच्या मदतीने धावा मिळतील. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली गेले. 22. विशाल गोलंदाजी मार्गावरती तयार होतोय. 22 धावा फलकावरती आहेत. जिंकण्याकरिता 14 रन 13 चेंडू मध्ये करायचे आहेत. हलक्या हाताने खेळतायत प्रकाश पाटील. जबरदस्त फटका खेळले. दीप मध्ये चेंडू येतोय. एक धाव. दुसरी धाव. मिलिंद काय करतायत. कॉलिंग नव्हतं. अगदी सुसाट सुटली होती मिलिंदची गाडी.
टक्कर होऊ शकली असती. धावसंख्या फलकावरती आता 1च्या मदतीने 23 वरती 13 रन करायचे आहेत. जिंकण्याकरिता 12 बॉल 13चं समीकरण. पुढचा सामना यजमान संघ नवघर मास्टर ए चा आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला भांडूप मास्टर वॉन द टॉस अँड दे डिसाइड टू बॉल फर्स्ट. फलंदाजी करायची आहे नवघर मास्टर संघाला. धावसंख्या पोचली गेली ती फलकावरती 23 आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा करायचे आहेत 13. 12 चेंडू 13 धावा. कंपल्सरी धावा बनवावे लागतील. पुन्हा खोलात चेंडू टाकला होता. एक धाव मिळते. धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते. 24 रन्स ऑन बोर्ड. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका खेळीत मिलिंद भुईर आणि बॉल तिथे घोषांकित चित्रात निघून जातोय. धावा मिळत आहेत त्या दोन धावांच्या मदतीने आता धावसंख्या पोचली गेले. एकंदरीत पाहिलं तर 26 वरती. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. आता चेंडू आहेत 10 आणि 10 मध्ये करायचे आहेत 10 धावा. बघा नवघर मास्टर ए संघाला पारितोषिक लागलंय. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. एकनाथ बालकृष्ण ठाकूर अख्ख्या गावाचा मामा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. समोरच्या दिशेने जबरदस्त ॲफर्ड आणि फलंदाज माघारी परतवतायत. रनआउटच्या माध्यमातून मिलिंद बॅक टू डग आउट गॉन. नऊ चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. राजेंद्रचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त आपल्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला थांबवत आहेत आणि रनआउटच्या माध्यमातून फलंदाजाला माघारी परतवत आहेत. दिवाकर आलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट घ्यावे लागतील. डॉट चेंडू आणावे लागतील. 9 चेंडू आणि 10 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त कमबॅक करावं लागेल. कारण बॅटिंग अफलातून राहिलंय. प्रकाश पाटीलच्या बॅटमधनं 22 धावा आले 10 बॉलवरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. आता रिव्हर्सच्या पद्धतीने खेळले तिथेही बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि धाबा मिळतायत. आता 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते फलकावरती. एकंदरीत पाहिलं तर 28 धावा 8 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. वैयक्तिक धावा पाहिल्या तर प्रकाशने 11 चेंडू मध्ये 24 धावा केल्यात. अविनाश पाटील भूपेंद्र पाटील मॅचचा आनंद घेत आहेत आणि अगदी पहिल्या माल्यावरून मॅचचा आनंद ते घेत आहेत. रन फलकावरती आपण पाहतोय.
वाह, काय चेंडू टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय आणि डॉट चेंडू येतोय. आता चेंडू आहेत 7 मध्ये 8 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. इथे एखादा डॉट बॉल विकेट आली तर निश्चितच थोड्याशा दबावात पाहायला मिळतील. मात्र रणबी मध्ये सातत्याने बिघाड होतोय. अशोक राऊत सर सांगतायत की डेड बॉल. पुन्हा एकदा बदल करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होत आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा स्वीप केलंय, पुन्हा फुल टॉस टाकलाय आणि पुन्हा बॉल घुशंकित क्षेत्रात चाललाय. 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 30 या आकड्यावरती आपण पाहतोय. आता 6 चेंडू आणि 6 धावा करायच्या आहेत टीम हनुमान मास्टर टिवरीला. सहा चेंडू आणि 6 धावा करायच्या आहेत. भूषण भोईर या गोलंदाजाकडे विश्वास दाखवलाय. भूषण भोईर येतोय गोलंदाजी मार्गावरती. शेवटचं षटक 6 बॉल आणि 6 रन जिंकण्याकरिता करायचे आहेत. चला थोडंसं घाई करा. जवळपास आपण पाहिलं तर 8:50 झालेले आहेत. बॅटची कडा घेतोय. बॉल पाठीमागच्या दिशेने निघालाय. तिथे डॉट बॉल येतोय. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीत येण्याच्या परिस्थितीत पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव आलाय. इथून आणखीन 2 जर आले तर दबावात पाहायला मिळेल फलंदाज. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पाहिलं निहाळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलंय. व्हाईट बॉल. अगदी कमी धावा असताना अशा पद्धतीच्या धावा खर्च करून चालणार नाही भूषणसाठी. धावसंख्या फलकावरती 31. 5 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. नवघर मास्टर बीच हे आयोजन आपण पाहतोय. दमदार आयोजन आणि त्यांना लाभलेली A1 जोडीची ही साथ. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. बॉल हवेत गेलाय. तिथे जितू येतोय झेल खाली आणि पाठवले माघारी दिवाकरला. आता चेंडू आहे 4 मध्ये करायचे आहेत 5 धाबा. आणि 5 धावांची आवश्यकता आहे. डिफेन्सिव्ह मोड मध्ये गेले होते. मात्र जी शैली आहे त्याच्या विपरीत ज्यावेळेस तुम्ही खेळतात ना त्यावेळेस दबाव असतो आणि तोच दबाव दिवाकर वरती जाणवलाय. 4 मध्ये 5 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 5 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बादशाह मैदान आणि त्यावरती मास्टर क्रिकेटचा थरार
आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाज तयार, चांगला फोर्स करताय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली, एका धावेला आता 2 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. धावा आहेत त्या 32. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी धावा या पूर्ण कराव्या लागतील. 3 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त सामना रंगतोय. पहिल्या मॅच मध्ये 36 धावा डिपेंड झाल्या होत्या. यामध्ये मॅच मध्ये तसाच काहीसा कारनामा होईल का याकडे लक्ष लागलंय. 3 मध्ये 4. गोलंदाजी मार्गावरती भूषण भोईर, तर बॅटिंग करता प्रकाश पाटीलला आपण पाहतोय. 3 चेंडू 4 धावा हे समीकरण आले मैदानाच्या आतमध्ये. भूषण तयार प्रकाश करिता. प्रकाशची खेळी आपण पाहिली तर जबरदस्त आहे. अगदी लेग स्टंपला सोडून निघालाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मगाची उल्लेख केला, कमी धावा असताना अशा पद्धतीचा खर्च करून चालणार नाही. धावसंख्या पोहोचते ती फलकावरती. एकंदरीत 33. 3 चेंडू आणि 3 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. पुढचाही सामना इतकाच रंजक असणार आहे. भांडूपचा संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला उदय पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. श्री दत्तगुरु नवघर मास्टर हा संघ आपण पाहतोय. जबरदस्त खेळलेत, समोर खेळलेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज पाठवलाय माघारी. 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. रनआउटच्या माध्यमातून भूपेंद्र भोईर बॅक टू द डगआउट. गडी बाद. दाखल करायचा आहे. धावसंख्या 34. 3 गडी बाघारी परतलेत आणि बॅटिंग साठी आता दाखल होतोय बिपिन. तीनच विकेट गमावल्यात, मात्र विकेटला महत्व नाही. कंपल्सरी धावा कराव्या लागतील. बिपिन येतोय. दोन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीत आलाय. प्रकाश पाटीलने वैयक्तिक खेळ केलाय. 14 चेंडू 27 धावा जमवल्यात. मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 मध्ये 2 ची आवश्यकता आहे. स्वीप केलंय आणि बॉलला पाठवलंय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि सामना फिनिश केलाय. टीम हनुमान मास्टर टिवरी संघाने अभिनंदन. अँड हार्ड लक टीम भाईंदरपाडा मास्टर. आपण आलात, चांगला खेळ दाखवलात. आपलेही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे वळणार आहोत. नो डाऊट अबाउट इट. ज्यांनी जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी केलंय. प्रकाश पाटील मॅन ऑफ द मॅच. चला हस्तांदोलन करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल.